नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि सर्व स्वयंपाक उरकलेला आहे. म्हणजे सकाळी काल रात्री असं वाटलं काहीतरी वेगळं करावं, कारण रोजच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला आहे. भात वरण, मसाले भात, अजून सँडविच बनवलं, पण असं वाटतं काहीतरी वेगळं खावं. मग सहज काल होळीच्या गप्पा चालल्या होत्या, तर होळीवरनं मग आठवलं, अरे पुरणपोळी, आपण पुरणपोळी बनवूयात. तर अहो सकाळी सकाळी म्हणतात, अगं आज कोणता वार आहे, आज काही सण नाही, काही नाही, पुरणपोळी करते. म्हटलं असंच मला खाऊ वाटतंय म्हणून. तर सकाळी रात्री चणा डाळ भिजत ठेवली होती आणि छान पुरण रेडी झालेलं आहे. चपातीचं पीठ मारून ठेवलं, सकाळी चहा चपातीचा नाश्ता केला आणि भात वरण लावले, थोडं तिखट वरण केलं म्हणजे सगळं गोड गोड नको म्हणून. तर मग पुरणपोळी आणि गुळवणी आणि भात वगैरे केलेला आहे. तर छान गरमागरम आता पोळ्या लाटायच्यात. तर आता मी पोळ्या लाटते. तर चला मग सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, ब्लॉग कंटिन्यू करा. आजचा हा डेली ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल. खूप छान छान कसा दिवस जातो आता, खूप छान छान. आता मी सांगू शकत नाही दिवस कसं जाणार आहे ते, पण चला सुरुवात करूयात. आता मी माझं तर सगळं आवडलेलं आहे. आता ऑफिसची मीटिंग आहे माझी. दिवसभर आमच्या दोघांचं काम चालू राहतं आणि त्याच्यामुळेच मी सकाळी स्वयंपाक करून घेते. म्हणजे कसं माझ्या 10-11 वाजता मीटिंग सुरू होतात, ते मग जातात 12-1 वाजेपर्यंत. तेव्हा भूक लागलेली असती, तेव्हा मग पटकन स्वयंपाक करायचं, मग दमून जाते. त्याच्यामुळे सकाळी ज्यावेळेस नाश्ता करते त्यावेळेसच स्वयंपाक उरकून घेते. तर असं माझं शेड्यूल असतं आजकाल. नाहीतर आधी मी निवांत मग सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी डायरेक्ट जेवण बनवायचे, पण आता सगळं एकत्र सगळं करून टाकते. तर आता मी गरमागरम पोळ्या लाटून घेते. पोळ्यानंतरच लागणार आहे. आता मी माझं ऑफिसचं काम करायला घेते. मीटिंगचे आता मीटिंग अटेंड करते आणि त्याच्यानंतर पोळ्या लाटते. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझी बडबड काही संपणार नाही. मी तुम्हाला माहिती आहे, सुष्मिता बडबड करायला लिखी ते थांबत नाही. चला, तर मस्त तूप लावलेलं आहे. चहावरनं खूप तूप आवडतं. आणि इकडे माझ्या पोळ्या लाटतात. पाहू शकता मस्त अशी तुपाची धार. अशी फुगली आपली पोळी. तर इथं गरमागरम पोळी, गुळवणी आणि इथं मी भात आणि तिखट वरण बनवलं आहे छानपैकी. आणि आपण त्याच्यासोबत मस्त सॅलड आता आणतात आहोत. तर मस्त एन्जॉय करून घेते जेवण. तुम्हाला पण आवडलं का? आज ही केलेली पुरणपोळी खूप छान झालेली आहे. मऊ झाली एकदम आणि टंब फुगली होती, त्याच्यामुळे खूपच छान. त्याला मस्त तूप बीप लावलं आहे. चला जेवण करून घेते मी. तर माझं काम चाललेलं आहे आणि काम आता होतच राहील. मीटिंग चाललेली आहे. आमच्या आहोंनी ज्यूस बनवलेला आहे आणि जवळपास किती वेळ लावलाय? 1 तास ज्यूस लावलेला आहे. माझी मीटिंग आणि असं इथं मस्तपैकी ज्यूस मिळालेला आहे, तो पण वॉटरमेलनचा. त्यात पीस त्याच्यात कट करून पण टाकलंय त्यांनी, वाटतं. हां, कट करून टाकलेला आहे. त्यांना मी व्हिडिओ पाठवला होता. आणि ते ज्यूस भारीच बनवतात. संत्रीचा ज्यूस वगैरे सगळं छान बनवतात ते. सगळं लाल कोणते मिक्स केले? म्हणजे मला पण मोसंबी आणि हे मिक्स दिलं तर नको. आता मी फुल ग्लास पिले तेव्हा फुल झालेली आहे मी. नको पिल मी नंतर पिल. आता तुम्ही पिऊन घ्या. मी फुल झालेले आहे. थँक्यू, खूप छान ज्यूस बनवला. मला ज्यूस सेंटर टाकून देते. तर मंडळी, आता मी वरती गेलो ते गार्डनला मस्तपैकी आणि आता छानपैकी मी बनवते आहे
थालीपीठ. तर मी बनवते थालीपीठ कशाचे, तर कोबीची थालीपीठ बनवते. तर मी त्याच्यामध्ये टाकले कांदा, मिरचीची कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, आपले सगळे मसाले जे घरात असतात ते गरम मसाला वगैरे सगळं मसाले, लाल तिखट वगैरे सगळं टाकलं. आणि त्याच्यात ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आणि थोडंसं आपलं नॉर्मल बेसन पीठ आणि मीठ चवीनुसार, ते असं करून छान पीठ मळून घेते. मला आता दाखवते मी. तर छान असं थालीपीठ बनवणार आहे. जास्त भूक नव्हती, संध्याकाळ झालेली आहे, साधारण 8:30 वाजलेले आहेत. अहो येतात 9 वाजता खेळून वगैरे, ते टेबल टेनिस खेळायला जातात, ते तुम्हाला माहितीच आहे. तर मग म्हटलं मी पण वरती जाऊन आले, छान जरा फिरून आले, वॉकिंग करून आले, मैत्रिणी भेटल्या, माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारल्या आणि मग आता खाली आले 8:30ला. तर आता माझं पीठ मळून झालं पटापट, छान तिथे छान पीठ मळून झालंय. पाहू शकता किती छान पीठ मळलंय. आता हे थालीपीठ जसं थापतं तसं थालीपीठासारखं छान थापणार आणि भाजून घेणार. ते डायरेक्ट थालीपीठ झाल्यावरच मी दाखवेल तुम्हाला. आणि इकडे बघा तुमचं माझं कोथिंबीर निसायचं काम चालू आहे. मला सगळ्यात जास्त न आवडणारी गोष्ट कोथिंबीर. मला फार आवडते, पण निसायचं म्हटल्यावर खूप वेळ लागतो, कारण मग असं स्टोअर करून ठेवलं ना खूप दिवस राहते कोथिंबीर. छानपैकी पॅक करून ठेवते. अशी ठेवली ना कोथिंबीर ती पूर्ण सडून जाते, त्याच्यामुळे मला निसून ठेवावं लागतं. तर एवढं हेच टास्क करायचं म्हणजे मला खूप वेळ लागतो. आणि पण ठीक आहे, काही करावंच लागेल. तिथे छान आता झालं. आता मी धपाटे गरम गरम करून घेते, हे माझं काम आवडते. छान प्रकारे थालीपीठं झालेली आहेत. मस्त दही घेतलेलं आहे, सॉस घेतलेला आहे. तर आम्ही एन्जॉय करतो थालीपीठं, कोबीची थालीपीठं. तर रात्रीचे वाजलेले आहेत आता 9 आणि तुम्ही थालीपीठं पाहिलीच असेल, मस्त झाली होती, खूप टेस्टी लागत होते. छान जेवण झालं आणि 9 वाजता 9 सव्वा 9ला आले. त्याच्यानंतर मी गरमागरम केलं थालीपीठ. इकडे आमचे आहो. तर मस्त जेवण झालं. आता मी झोपणार आहे. पण तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला का, डेली ब्लॉग, तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टे ट्यून नवीन ब्लॉगसाठी.